शिळी झाली. आता आपल्याला अजून 3 किलोमीटर जायचंय का? मस्त परिसर. काय सुंदर जोडी चालली आहे. वरती येत आहे ताई. हो मग अरे वा, मग आपण सोबत आहोतच ना. मुली नेणार. अच्छा अच्छा. हो. तुम्हाला रिटर्न मिळेल. बाकी सगळं आता पायऱ्या सुरू होतील ना. पायऱ्या चढत जायचंय, खूप मुश्किल आहे, पण आता प्रयत्न करते. पाय दुखतो त्याच्यामुळे वर जाणं कठीण आहे. ट्राय करते. आता फोन बंदच करावा लागेल. 70 पायऱ्यापर्यंत आली आहे. मग रेस थोडीशी. किती आहेत पायऱ्या मोजलेल्या आहेत का? 70 इथपर्यंत. हां ठीक आहे. आता किती टर्न आहेत? सर आणखी. अच्छा, 70 तर झाले. 70 झाले. मग थोडं मी खाली किती? मी अर्धा त्याच्यात मग जमेल बघ. मनाची शक्ती असली की जमतंय. या दादाने सांगितलं 250 पायऱ्या आहेत. अजून 100 राहिल्यात. हां, ते किती बारीक आहेत बघा ना रोड. अच्छा, जवळ आलोय म्हणजे आता. त्या टप्प्यातल्या पायऱ्या आहेत आता ह्या. बापरे, किती उंच झालंय आपण. जगदंबा. जंगल खाली. 250 पायऱ्या चढून आले मी आणि ही हालत झाली आहे माझी. सवय नाही ना. पण सुंदर असा परिसर आहे. खूप छान वाटतंय. घामाने चिंब झाली अगदी. पायी आल्या. अच्छा अच्छा. आम्ही आलो घामाघूम झाले. हा मग
झालं दर्शन? दर्शन झालं का? मंदिराचं प्रवेशद्वार. आतमध्ये काही व्हिडिओ घेता येणार नाही. दर्शन घेऊन बाहेर येते, मग व्हिडिओ. इथे कसली पूजेची तयारी चालू आहे. आज काही गर्दी नाही एवढी, रिकाम्या रांगा दिसतात. बाहुरगडची देवी. दर्शन घेऊन बाहेर आले, मग व्हिडिओ करते. हे कार्यालय अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा परिसर आहे. आजूबाजूला सगळे डोंगर, झाडी. इथे या साड्या विक्रीला ठेवलेल्या आहेत. ते देवीच्या अंगावर चढवतात ना लोखंड, तर ते वापरलेले देवीच्या अंगाला स्पर्श झालेल्या साड्या आहेत. या आता पावती देऊन वगैरे विकत घेतात. ते आता लावतायत. लावल्यानंतर आपण ते काय सांगतील ती किंमत देऊन पावती करून ते देतात आपल्याला. छान छान साड्या असतात या. 2-3 साड्या खरेदी केल्या आहेत. एक नऊवार मिळाली. खरं तर 2 पाहिजे होत्या, पण एकच मिळाली नऊवार साडी. आणि 2 सहावार घेतलेले आहेत, एक मुलीसाठी आणि एक सुनेसाठी. पण इतकी कटकट झाली तिथे. एकतर मी ऑनलाईन पेमेंट केलं आणि त्यांना रजिस्टर करण्यासाठी तिथे रेफरन्स नंबर लागत असतो. आणि तिथे ती लेडी होती, ती मला नेहमी हे मागत होती UPI ID. तर मी UPI ID द्यायची आणि तिचा गोंधळ मात्र ते वेगळंच काहीतरी चालू. रेफरन्स नंबर लागत होता आणि ते आमची दोघींची खरखर झाली. मग एका व्यक्तीने मोबाईल दिला. मग त्याने आणि मी शोधलं. माझा मोबाईल पण कोणाच्या हातात मी देत नाही. मग शोधला तो नंबर, तर तो रेफरन्स नंबर लागत होता तिला. म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, पण त्यातही अडचणी येतात. 250 पायऱ्या उतरायच्या आहेत. उतरताना एवढा काही त्रास वाटणार नाही आहे. चढताना वजन न्यायचं होतं, उतरताना नाही वाटणार एवढा त्रास.